हॅलो फ्रेंड्स, मी आहे मयुरी आणि स्वागत आहे तुमचं मयुरी आरजे किचनमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी एकदम स्पेशल मेन्यू घेऊन आली आहे. तर तो मेन्यू तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघूच शकता. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल झणझणीत असं पिठलं. चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 मीडियम साईजचे कांदे. ते छान बारीक असे कापून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. ही जी रेसिपी आहे ती झणझणीतच टेस्टी आणि छान लागते खायला. त्यामुळे मी ह्या मिरच्या जरा जास्तच घेतल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्या कमी जास्त करू शकता. आणि लसूण घेतला आहे मी 8 ते 9 पाकळ्या. त्यानंतर कढीपत्ता घेतला आहे आणि भरपूर अशी हिरवी फ्रेश कोथिंबीर कापून घ्यायची आहे आपल्याला. त्यानंतर ज्या मिरच्या आणि लसूण घेतला आहे ते आपल्याला खलबत्त्यामध्ये दरदरीत असं ठेचून घ्यायचं आहे. जास्त बारीक नाही, मीडियम असं आपल्याला ते ठेचून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर ते ठेचून घेतलं आणि ते आपण यूज केलं जर या रेसिपीमध्ये, तर या रेसिपीला एक वेगळीच आणि छान अशी टेस्ट येते, खमंगपणा येतो, खूपच मस्त टेस्ट येते. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा ही रेसिपी. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल फ्रेंड्स, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा. म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपींचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते लगेचच मिळतील. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे मिरच्या आणि लसूण ठेचून घ्यायचं आहे दरदरीत असं. तर आता फोडणीसाठी आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे. मी मस्टर्ड ऑइल यूज केलं आहे. हे ऑइल गरम होण्यासाठी थोडा वेळ लागतो. तर ते गरम होईपर्यंत आपण जे बेसन पीठ आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर पाणी थोडं टाकून आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे. छानपैकी त्याचं बॅटर असं रेडी करून ठेवायचं आहे. जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही. फक्त आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, म्हणजे आपलं जे पिठलं आहे ते छान तयार होईल. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून हे बॅटर रेडी करून ठेवून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे जे बॅटर आहे ते आता रेडी झालेलं आहे फ्रेंड्स. हे आपण तुम्ही बघू शकता अशी कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर तुम्ही हे करून ठेवू शकता. आता आपण फोडणीची तयारी करूया. तर सर्वात प्रथम आपल्याला टाकायचं आहे मस्टर्ड सीड्स. आपल्याला राई टाकून घ्यायची आहे थोडं जिरं टाकून घ्यायचं आहे. जे छोटे चमचे आहेत ते एक एक चमचा मी टाकला आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता छान असा तडतडला की त्यानंतर आपल्याला जो ठेचून घेतलेला मिरची आणि लसूण आहे तो ठेचा आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे. तो सुद्धा छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे. छान असा फ्राय करायचा आहे तेलामध्ये. आणि तो चांगला फ्राय झाल्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा आपल्याला छान असा लालसर असा परतवून घ्यायचा आहे फ्रेंड्स. छान तो मऊ असा झाला पाहिजे कांदा. मीडियम गॅस करून आपल्याला तो परतवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तुम्ही बघू शकता. या रेसिपीला थोडा वेळ लागतो फ्रेंड्स, पण खूपच छान होते ही रेसिपी, टेस्टी होते. आणि आता पावसाचे दिवस आहेत तर अशा रेसिपी खायला खूप मजा येते पावसाच्या क्लायमेटमध्ये.
आता आपल्याला या स्टेजला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे. आता आपल्याला ऍड करायची आहे थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. हे सुद्धा थोडं मिक्स करून त्यानंतर आपण यामध्ये जे बॅटर आपण रेडी करून ठेवलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. हे बॅटर टाकल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असं चमच्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करत राहायचं आहे फ्रेंड्स. खूप वेळ ते तसंच ठेवायचं नाहीये, कारण मग गुठळ्या होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला ते मिक्स करत राहायचं आहे. कारण जसं जसं ते बेसन जे आहे, आपलं जे बेसन पीठ आहे, ते जसं जसं शिजायला चालू होतं तसं तसं ते घट्टपणा येतो या मिश्रणाला. आणि गरम पाणी आपल्याला यूज करायचं आहे. एका बाजूला तुम्ही गरम पाणी करत ठेवू शकता. थंड पाण्याचा वापर शक्यतो तुम्ही करू नका, कारण मग त्यामुळे वेळ लागतो अजूनच या रेसिपीसाठी. म्हणून गरम पाणी यूज करायचं आहे आपल्याला. तर आता तुम्ही बघितलं असेल, मी आता थोडं गरम पाणी ऍड केलं आहे. एकदमच आपल्याला पाणी ऍड करायचं नाहीये. तर आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे मीडियम गॅस ठेवून. हळूहळू हे मिश्रण असं घट्ट व्हायला सुरुवात होते फ्रेंड्स. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी. तर अशा पद्धतीने ते घट्ट व्हायला सुरुवात होते. तर आपल्याला तरीही ते मिक्स करत असं राहायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. आता बऱ्यापैकी ते जे मिश्रण आहे ते असं घट्ट झालं आहे. आता या स्टेजला आपल्याला पाणी ऍड करायचं आहे, गरम पाणी. आणि मग झाकण ठेवून आपल्याला हे जे आपलं पिठलं आहे ते 10 ते 12 मिनिटांसाठी कमी गॅस करून ते शिजवून घ्यायचं आहे छानपैकी. तर तुम्ही बघू शकता गरम पाणी मी ऍड केलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस कमी करायचा आहे आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटांपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे फ्रेंड्स. त्यामध्ये आपल्याला एकदा ते चेक करायचं आहे. तर आता 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की पिठल्याला वरती असं तेल सुटलं आहे आणि हे जे पिठलं आहे आपलं ते छानपैकी असं रेडी झालं आहे. खूपच मस्तपैकी घमघमाट सुटला आहे या पिठल्याला. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आणि किती छान तयार झालं आहे ते पिठलं. सर्व करण्यासाठी रेडी आहे आपलं झणझणीत असं टेस्टी असं पिठलं. तर या पिठल्यासोबत आपल्याला भाकरी तर पाहिजे, त्यामुळे मस्तपैकी भाकरी करून घ्यायची आहे. तुम्हाला भाकरी सोबत आवडत असेल तर तुम्ही भाकरी सोबत खाऊ शकता, चपाती किंवा भातासोबत सुद्धा तुम्ही ही रेसिपी एन्जॉय करू शकता फ्रेंड्स. तर तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ती रेसिपी. तर पटकन मी अशी एक भाकर करून घेतली होती पिठल्यासोबत एन्जॉय करण्यासाठी, ज्वारीची भाकर. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल फ्रेंड्स, तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करू शकता तुम्ही हा व्हिडिओ. चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका आणि बेल आयकॉनवर सुद्धा टॅप करा. तर अशा पद्धतीने आपली जी भाकर आहे ती सुद्धा झाली आहे रेडी.
छानपैकी तुम्ही अशी प्लेट रेडी करून घेऊ शकता फ्रेंड्स. अशी सर्व करू शकता ही रेसिपी. मस्तपैकी भातावर असं पिठलं टाकून घ्यायचं आहे गरम गरम. वरून थोडी कोथिंबीर टाकून तुम्ही गार्निश करू शकता. आणि फ्रेंड्स, अशा या गरम गरम पिठल्यावरती आपल्याला छान असं कच्चं तेल सुद्धा टाकायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की टाकून ही रेसिपी एन्जॉय करा. तर फ्रेंड्स, एन्जॉय करण्यासाठी रेडी आहे आपलं पिठलं भाकरी, पिठलं भात, छानपैकी कांदा आणि हिरवी मिरची सोबत असेल तर काय विचारायलाच नको. तर फ्रेंड्स, नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा कशी झाली होती ते. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. बाय.